नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अनालायझर. मित्रो, एक गोष्ट एक कवितेसारखी सांगितली ते नेहमी. ते म्हणजे सूर्य अस्ताला निघाल्यावर अस्ताला जाणाऱ्या सूर्याला एक प्रश्न पडला, माझ्यानंतर या जगाला प्रकाश कोण देणार. तेवढ्यात एक दिटुकली चिमुकली पण ती पुढे आली आणि ती म्हणाली, मी आहे ना. कथेत कवितेत प्रेरणा द्यायला खूप छान वाटतं आणि चांगलं पण वाक्य आहे. पण खरंच असं होऊ शकतं? सूर्याची रिप्लेसमेंट एखादी पणती करू शकते? नाही ना. कितीही टिमटिम करणाऱ्या जुगनूंनी सूर्याला पर्याय द्यायचं ठरवलं आणि आमचा प्रकाश भागतो म्हणून पृथ्वीवरल्या पृथ्वीवर सूर्याच्या गोळ्या इतका आकार करून सगळेच शेणकिडे एकत्र झाले. सोनकिडे, शेणकिडे नाही, सोनकिडे एकत्रित झाले, तरीही सूर्या इतका प्रकाश पृथ्वीवर सोडा, जिथे ते जमलेत त्या भागालाही देऊ शकत नाहीत. मी मागे एकदा उदाहरण दिलं होतं की माझ्या खिशामध्ये 10 पैशाची 1000 नाणी आहेत, म्हणजे माझ्याकडं 10,000 पैसे आहेत, म्हणजे माझ्याकडं 100 रुपये आहेत. असं होऊ शकेल का? 10 पैशाच्या नाण्याला मी गोळा केलं आणि त्याचे 100 रुपये असं म्हटलं तर त्याचं मूल्य 100 रुपये होईल का? नाही ना. कारण 10 पैशाची नाणी चलनातून बाद झालेली आहेत, त्याचं काही मूल्य नसतं. मग 1000 असली काय, 10,000 असली काय आणि अजून किती असली काय, काही फारसा फरक पडत नसतो. मी हे यासाठी सांगितलं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक मोठी घडामोड घडली आहे. परवा सगळ्या समाजवादी पक्षांनी एकत्रित येऊन उद्धव ठाकरेंना आपला पाठिंबा द्यायचा हे घोषित केलंय. आता म्हणाले, आम्ही तुमच्या सोबत राहू, बाकी काही असो, यावेळेला उद्धव साहेबांच्या सोबत राहायचं असं आम्ही ठरवलेलं आहे. मग त्यात बाबा आढाव, मेधा पाटकर, इत्यादी इत्यादी मंडळी त्यावेळेला सोबत होती. असं ठरवलं यांनी की आता उद्धव ठाकरेंच्या सोबत राहायचं, पाठिंबा द्यायचा. ही वेळ वाद घालण्याची नाही आहे, वैचारिक वाद करण्याची नाही आहे, तर नरेंद्र मोदीचा पराभव करण्याची आहे, हुकुमशाहीचा पराभव करण्याची आहे, इत्यादी इत्यादी ब्ला 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 असं भाषण करून टाकलं. अरे लगेच भीती वाटायला लागली सगळ्यांना, भाजपवाल्यांना. अब क्या होगा, अब क्या होगा, अब क्या होगा. उद्धव ठाकरेंनी तर समाजवादी आले म्हणजे मुठभर मांस चढल्यासारखं बोलायला सुरुवात केली. सगळे मिळून लढूया, आपण पराभूत करू शकतो, आपण पराभूत करू शकतो. मला एक प्रश्न पडला, मोदींच्या विरोधात एकटे उद्धव ठाकरे ना, शरद पवार काफी असताना सगळे मिळून लढूया, सगळे मिळून लढूया काय गरज आहे? एवढं बुलंद नेतृत्व उद्धव ठाकरेंचं आणि शरद पवारांचं, ते सोबत त्यांच्या जोडीला राहुल गांधी आलेले आहेत, ज्यांनी वायनाडमधून मिळवलंय. एवढ्या सगळ्या बुलंद नेतृत्वाच्या काळात अजून कोणाची गरज? चला ठीक आहे, लागतं, प्रत्येकाचा हात असावा लागतो. प्रभू रामचंद्राचा सेतू असाच खारुताईच्या वाट्यामधूनही निर्माण झाला होता म्हणे, त्यामुळे अशा खारुताईंचे वाटे आवश्यक वाटत असतील. मला या समाजवादी मित्रांच्या विषयात आमचे ज्येष्ठ कवी फमू शिंदेची कविता एक फार छान आहे. तिच्या गालावरचा तीळ म्हणे सातानी खाल्ला होता, सातानी खाताना नाही झाली वादावादी, कारण तिचा गाल समाजवादी. अशी ती फमू शिंदेची कविता आहे. माझा काही संबंध नाही आहे, उगाच पुन्हा अजून समाजवादी माझ्या अंगावर यायला नको. ती कविता फमूंची. तर ही कविता उगीच आठवली म्हणून तुम्हाला पाठवली, म्हणजे आठवलेंसारखं झालंय माझं आता, आठवली म्हणून पाठवली. या सगळ्या समाजवादी मंडळींच्या मध्ये एकवाक्यता कुठे आढळते का जरा बघायला पाहिजे. म्हणजे पहिलं, आणीबाणीच्या विरोधात काँग्रेसला विरोध केला आणि त्यावेळेला हे भाजपच्या सहकार्यावर विसंबून राहिले, म्हणजे तेव्हा जनसंघाच्या हिंदुत्ववाद्यांच्या. आणीबाणीच्या काळामध्ये हे भाजपच्या पाठिंब्याला योग्य म्हणत होते. त्यावेळेला विरोध होता काँग्रेसचा, विरोध काँग्रेसचा, लढा यांचा, समर्थन भाजपचं. पुढे जनता दलाचं सरकार आलं. काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या व्ही.पी. सिंगांनी जनता दल नावाचा एक समाजवादी विचारसरणीच्या वेगवेगळ्या माणसांचा पक्ष काढला. नंबर 1चा पक्ष झाला देशातला भाजप. 80-82 काही 89 जागा जिंकून चांगल्या जागांनी 3ऱ्या नंबरवर राहिला. काँग्रेस 2 नंबरवर राहिली. मग भाजपनी जनता दलाच्या सरकारला बाहेरून पाठिंबा दिला.
समाजवाद्याच्या सरकारला हिंदुत्ववाद्यांचा पाठिंबा होता आणि समाजवाद्यांचं सरकार चालू होतं. त्यावेळेला या सगळ्या समाजवाद्यांना कसला घनघोर आनंद झाला असेल माहित नाही. त्यावेळेला यांना भाजपचा पाठिंबा चालत होता, काँग्रेसचा विरोध होता. पुढे हे सगळे सेनेच्या विरोधातही काही काळ गेले. म्हणजे शिवसेनेलाही विरोध या सगळ्या समाजवाद्यांनी केला. डाव्यांच्या आणि समाजवाद्याच्या मुंबईतल्या प्रभावाला कमी करायचं म्हणून वसंतराव नाईकांनी शिवसेनेला बळ दिलं. तेव्हा हे सगळे शिवसेनेच्या विरोधामध्ये ओरडत होते. तेव्हा यांना शिवसेना विरोधात होती, चालत होता. पुढे मागच्या 2014च्या काळामध्ये आम आदमी पक्षाच्या सोबत ही सगळी समाजवादी मंडळी गेली. विरोध काँग्रेसला आणि भाजपला आणि शिवसेनेला सुद्धा. म्हणजे विरोध करायचा कोणाला ठेवलाय समाजवाद्यांनी? कोणाला शिल्लक राहिलाय? केलाय. बरं, मूळ मुद्द्यावर येऊया. विरोध करून सुद्धा यांच्या हातात काय लागलंय ते तपासलं पाहिजे. म्हणजे समाजवादी म्हणजे खूप मोठी ताकद आहे, एक अशी शक्ती आहे की ज्या शक्तीने प्रचंड मोठं परिवर्तन जगामध्ये घडवून आणता येऊ शकेल. अशी समाजवादी ताकद तरी आहे का, हे देखील समजून घेतलं पाहिजे. ते सुभाष वारे पुण्यामध्ये उभे होते निवडणुकीत. सुभाष वारेंच्या एकूण मतांची संख्या तपासली तर लक्षात येईल की डिपॉझिट जप्त झालं होतं. मेधा पाटकरांच्या निवडणुकीतल्या आकड्याविषयी श्रीकांत उमरीकरांनी एक छान व्हिडिओ केला होता की यांना किती मतं पडतात ते सांगणारा. मेधा पाटकर, दुसऱ्या समाजवादी, मुंबईतून खासदारकीच्या निवडणुकीत जाम आपटल्यावर सुभाष लोमटे, साथी सुभाष लोमटे छत्रपती संभाजीनगरमधून निवडणूक लढत होते. सुभाष लोमटेंना तरी आपल्या एकूण मतांची बेरीज करता येऊ शकेल की नाही मला माहित नाही. म्हणजे जेव्हा ही सगळी समाजवादी मंडळी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभी असतात तेव्हा ही सपाटून मार खातात. ना लोकांमध्ये ताकद आहे, ना चळवळीतून काही उभं केल्याचं दिसतंय, ना कोणाला विजयी होण्यासाठी मदत करू शकलेत, ना कोणाला पराभूत करण्यासाठी मदत करू शकलेत, काहीच नाही. म्हणजे मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये चंद्रकांत खैरे सांगू शकतील चांगल्या पद्धतीनं, काही समाजवादी लोकांना त्यांनी उभं केलं होतं हिंदुत्वाच्या विरोधातल्या मतांचं डिवायडेशन व्हावं म्हणून. काही लोकांच्या सोबत तर ते बोलणं करताना मी पण होतो. पण झालं काय? पराभूत झाले तर झालंच, विजय मिळाला नाही. म्हणजे हे कोणाचा पराभव करायच्या कामाचे होत नाहीत, हे कोणाच्या विजयी होण्याच्या कामाचे नाहीत. मग यांच्या येण्याने किंवा जाण्याने फरक काय पडणार आहे? एक सुवर्ण काळ होता, एक सुवर्ण काळ होता या समाजवाद्यांचा, ज्या काळामध्ये ही समाजवादी विचारधारा प्रचंड मोठ्या संख्येनं मान्य चालू घंटा होती. त्यावेळेला जनता दल सत्तेवर आलं होतं 1989, ज्याचा मी तुम्हाला सुरुवातीलाच रेफरन्स दिला, जे सुद्धा भाजपच्या पाठिंब्यावर आलेलं होतं. त्या जनता दलाने चक्र या चिन्हावर निवडणूक लढवली. तेव्हा काय घडलं होतं? कोकणातून मधु दंडवते, बीडमधून बबनराव ढाकणे, व्यंकटेश काब्दे, सुदाम काका देशमुख, नाशिक का पालघरमधून एक, असे 6 जनता दलाचे खासदार निवडून आले होते. 6 जनता दलाचे खासदार 6 निवडून आले होते. त्यावेळेला शिवसेनेचे 4 खासदार होते तर भाजपचे 10 खासदार होते. महाराष्ट्रातल्या 48 या संख्येमध्ये 10 भाजप, 4 शिवसेना, 14 आणि 6 जनता दल, 14 आणि 6 20. बाकीचे 28 खासदार काँग्रेसचे होते. म्हणजे या समाजवाद्यांनी सगळ्यांनी मिळून जोर लावला तरीही 28 खासदार काँग्रेसचे निवडून आलेले होते. म्हणजे काही फरक पडतोय. आणि पुढे 93-94च्या निवडणुकीत या सगळ्या समाजवादी आणि साम्यवादी दोन्ही विचारांच्या लोकांची अवस्था महाराष्ट्राच्या निवडणुकीत काय झाली आहे हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. म्हणजे काहीतरी दाखवायचं, आमच्याकडे खूप आहे, खूप आहे, खूप आहे हे दाखवायला, एकत्रित येऊन दाखवायचं आणि आम्ही किती ग्रेट आहोत हे सांगत राहायचं. मला तो हिंदी दाक्षिणात्य चित्रपट डब केलेला हिंदीमध्ये आठवतोय.
एक फाईट मास्टर असतो आणि तो आपली बॉडी कशी आहे दाखवायला आपल्या बॉडीमध्ये काहीतरी असं फुग्यासारखं लावून आणतो आणि तो असं करायची सवय असते त्याला, तो आणि तो दाखवतो, फावा भरत असतो आणि तो हिरो येतो आणि एक सुई घेऊन तिथे तो सांगतो की ही सुई लावली तर तुझी सगळी ताकद, तुझे 6 पॅक उघड पडतील. आणि मग हा फेल ठरतो, पाया पडतो आणि निघून जातो. तसे 6 पॅक दाखवण्यासाठी, गर्दी दाखवण्यासाठी हे असे उद्योग करून नसतं चालत. 10 पैशांनी 1000 काय 10,000 जरी जमा केले तरी पूर्ण नोटा होत नसतात. हे सगळं आपल्या लक्षात येईल तेव्हा येऊ, पण निवडणुकीच्या रिंगणात डोकी गोळा करून आमच्याकडे खूप माणसं आहेत हे दाखविण्याचा प्रयत्न मात्र यशस्वी ठरतो. आणि तोच या निमित्ताने उद्धव ठाकरेंनी केला आहे. उगाच बेडक्या फुगवून ताकद दाखविण्यापेक्षा प्रत्यक्षात शक्ती काय आहे हे सुद्धा सिद्ध करणं आवश्यक आहे आणि तेवढं करावं एवढीच छोटी अपेक्षा आहे. नमस्कार.